नमस्कार मंडळी, आपण बनवूया उकडलेल्या अंड्यांची भुर्जी। त्यासाठी आपण घेतले उकडलेली अंडे। उकडलेले अंडे आपण 7 घेतलेले आहे। 4 जणांसाठी आपण 7 अंडे घेऊया। त्यासाठी लागणारे साहित्य: 2 कांदे बारीक चिरून, टोमॅटो 2 मिरच्या लांब कापून घ्यायच्या आहे। मग गरम मसाला, काळा मसाला, मिरची पावडर आणि हळद हे 4 मसाले आपले घरगुती मसाले। मीठ घेऊया आणि तेल तापायला आपण ठेवलेले आहे। कढईमध्ये तेल तापून घेतलं आहे। तेलामध्ये आपण त्यामध्ये कांदा टाकूया। कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। आपली ही रेसिपी तुम्ही करून बघा, मला कमेंट करून सांगा कशी लागते। कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। चांगला फ्राय होऊस्तर, कांदा फ्राय होऊस्तर आपण आपले अंडे ना अशा प्रकारे बारीक कापून घ्यायचे आहे। सर्व अंडे आपण कापून घेऊया। अंडे कापून होऊस्तर कांदा पण फ्राय पण झालेला आहे। तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटते तुम्ही कमेंट करून सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्यामध्ये आपण टोमॅटो पण टाकूया, मिरची टाकूया। पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला व्यवस्थित समजून येईल काय काय कसं टाकायचं। दोन्ही पण चांगलं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं। मिरची त्यामध्ये शिजून जाते ती 5-10 मिनटं परतून घेतल्यानंतर। गरम मसाला, मिरची पावडर, हळद अर्धा चमचा, काळा मसाला इत्यादी मसाले टाकून चांगलं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। व्यवस्थित त्याला तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपले उकडलेले अंड्याचे तुकडे टाकून घ्यायचे। त्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि सर्व एकदम छानपैकी हलवून घ्यायचं। अशा पद्धतीची नवीन अंडा भुर्जी सर्वांना घरामध्ये आवडेल। बघा किती छान दिसते आहे। तुम्ही पण करून बघा आणि मला सांगा कशी वाटते, कशी चव आहे। आणि आपण ती अंडा भुर्जी आपण पावासोबत खाऊया। पावासोबत एकदम छान लागते। पोळीसोबत पण खाल्ली तरी चालेल। त्यासोबत तळलेली मिरची। आमच्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा।